येतील साऊंड नावाचा हा चॅप्टर आता आपण बघणार आहे. साऊंड सोपे प्रश्न येतात, समजायला खूप अवघड चॅप्टर नाही आहे साऊंड. याच्या जी बेसिक गोष्ट आहे साऊंडची ते आपण मागच्या लेक्चर मध्ये ऑलरेडी त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. साऊंड हा एक एनर्जीचा प्रकार आहे. साऊंड कशाचा प्रकार आहे? हा एनर्जीचा. साऊंड कशाचा प्रकार आहे? हा एनर्जीचा. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला हे माहित असायला पाहिजे की साऊंडची मोमेंट होण्यासाठी साऊंडचा जो प्रवास होतो, एका व्यक्तीकडनं साऊंड ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीकडे जातो त्यावेळेस हा जो साऊंड आहे याची प्रवास होण्यासाठी किंवा याचा मोमेंट होण्यासाठी, याचा प्रवास होण्यासाठी किंवा याचं मोमेंट होण्यासाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट लागते ती म्हणजे कोणती? मीडियम. कोणती गोष्ट लागते? मीडियम. आणि हे जे मीडियम आहे याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? माध्यम. मीडियमला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? माध्यम. म्हणजे हे कंपल्सरी, ही एक आर्ट आहे. हे कंपल्सरी, मॅन्डेटरी. मॅन्डेटरी माहिती आहे ना? मॅन्डेटरी शब्द म्हणजे काय? कंपल्शन. हे मॅन्डेटरी आहे. जर मॅन्डेटरी आहे हे, जर मीडियम नसेल तर साऊंडचा जो प्रवास आहे तो होईल का रे? नाही, साऊंडचा प्रवास होणारच नाही. कारण असं आहे की साऊंडचा प्रवास होण्यासाठी जसं मीडियम आवश्यक आहे तसं साऊंडचा प्रवास होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पार्टिकल्स. सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे? हो, पार्टिकल्स. आणि जिथे मीडियम प्रेझेंट असतं तिथेच पार्टिकल प्रेझेंट असतील ना? बरोबर ना? जिथे जिथे काय असणार आहे प्रेझेंट? जिथे मीडियम प्रेझेंट असणार आहे. पार्टिकल खरं तर कुठे प्रेझेंट असतात? तो पार्टिकल कुठे प्रेझेंट असतात? मीडियम मध्येच ना. मग जिथं मीडियम प्रेझेंट असणार आहे तिथंच काय असणार आहे? हो, पार्टिकल्स. बरोबर ना? तिथंच पार्टिकल्स असतील. आणि म्हणून साऊंडचा प्रवास होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? पार्टिकल्स. आणि पार्टिकल्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात? मीडियम मध्ये. आणि म्हणून साऊंडचा प्रवास होण्यासाठी आपण असं म्हणतो की आपल्याला पार्टिकल पण हवे असतात आणि आपल्याला मीडियम पण हवं असतं. जर मीडियम नसेल तर साऊंडचा प्रवास होणार, आणि जर त्या मीडियम मध्ये पार्टिकल नसतील तर साऊंडचा प्रवास होणार. पण मोस्टली असं पाहायला मिळतं की मीडियम मध्ये मोस्टली पार्टिकल आपल्याला असतातच. बरोबर. म्हणजे एक गोष्ट आपल्याला कळली का साऊंडचा प्रवास होण्यासाठी सगळ्यात मॅन्डेटरी जी गोष्ट आहे ती कोणती आली? हो, तुमची मीडियम. आणि दुसरी गोष्ट कोणती आली? पार्टिकल्स. म्हणजे याच्यावरनं आपण एक कन्क्लुजन काढू शकतो की जो साऊंड आहे तो साऊंडचा जो प्रवास आहे तो प्रवास हा तुमच्या व्हॅक्युम मधनं नाही होणार. तुमच्या व्हॅक्युम जे आहे, डबल सी पाहिजे, तुमच्या व्हॅक्युम मधनं साऊंडचा प्रवास होणार नाही. व्हॅक्युमला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? व्हॅक्युमला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? निर्वात पोकळी. मग आपण हे जे कन्क्लुजन आहे ते आपण, हा जो वरचा सेक्शन आहे याच्यावरून आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की साऊंडला प्रवास होण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे, साऊंडला प्रवास होण्यासाठी पार्टिकलची आवश्यकता आहे. मग मीडियम नाहीये, व्हॅक्युमला आपण मीडियम म्हणतो का? नाही, व्हॅक्युमला आपण मीडियम म्हणत नाही. आणि म्हणून साऊंड जो आहे तो तुमच्या व्हॅक्युम मधून प्रवास करत नाही, किंवा तुमचा जो ध्वनी आहे तो ध्वनी निर्वात पोकळीमधनं प्रवास करू शकत नाही. आणि हा जो आयोगाचा याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. डन इथपर्यंत. म्हणजे आपल्याला 3-4 गोष्टी समजतात की साऊंडचा जो प्रवास आहे तो प्रवास होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. जर मीडियम नसेल तर प्रवास होणार नाही. मीडियम ही मॅन्डेटरी गोष्ट आहे. मीडियम असेल तरच साऊंडचा प्रवास होईल. त्या मीडियम मध्ये काय असणं अपेक्षित आहे? पार्टिकल्स असणं अपेक्षित आहे. म्हणजे जर त्या मीडियम मध्ये पार्टिकल्स पण नसतील तर साऊंडचा प्रवास होणार नाही. मग मीडियम ही अत्यावश्यक गोष्ट आहे, मॅन्डेटरी आहे, आणि त्या मीडियम मध्ये काय असणं अपेक्षित आहे? पार्टिकल्स. म्हणून एक कन्क्लुजन निघतं की साऊंड जो आहे त्याचा प्रवास हा व्हॅक्युम म्हणजेच निर्वात पोकळीमधनं साऊंडचा प्रवास होणार नाही. डन इथपर्यंत. आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट येते का याच्यामध्ये नुसते पार्टिकल असून नाही चालणार आहे, नुसतं मीडियम मधून पार्टिकल असून नाही चालणार आहे. ह्या मीडियम मध्ये जे पार्टिकल्स आहे त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन होणं फार महत्वाचं आहे. काय होणं महत्वाचं आहे?
या पार्टिकलचं व्हायब्रेशन होणं फार महत्वाचं आहे. व्हायब्रेशनला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? कंपने. काय म्हणतात त्याला? कंपन. म्हणजे हे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन होणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जर कधी बघितलं असेल की जर मोठमोठे स्पीकर लावले असतील आणि त्याला प्रचंड आवाज दिला असेल तर आजूबाजूला प्रचंड वेव्स क्रिएट होते साऊंडच्या, आणि त्याच्याने आजूबाजूचे पार्टिकल दन 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 हालायला लागतात. म्हणजे ते हलणं, पार्टिकल्स हलणं म्हणजे त्या पार्टिकलचं काय होणं? व्हायब्रेशन. म्हणजे आता आणखी एक भर पडली ती अशी का साऊंडचा जो प्रवास आहे त्या साऊंडचा प्रवास होण्यासाठी मीडियमची पण आवश्यकता आहे, पार्टिकल्सची पण आवश्यकता आहे, आणि त्या पार्टिकलचं काय होणं अपेक्षित आहे? व्हायब्रेशन. म्हणजे या तीन गोष्टी मला माहित असणं अपेक्षित आहे. साऊंडचा प्रवास होण्यासाठी मीडियम पाहिजे, मीडियम मध्ये पार्टिकल्स पाहिजे, आणि पार्टिकलचं काय होणं अपेक्षित आहे? व्हायब्रेशन. पार्टिकलचं व्हायब्रेशन होतं म्हणजे काय होतं नेमकं? साऊंड जी वेव्ह आहे ती ह्या पार्टिकल वरती पडणार, हा पार्टिकल ती जी एनर्जी आहे ती एनर्जी कॅरी करणार. ती साऊंड वेव्ह अशी आली कोणावरती आढळली? ह्या पार्टिकल्स वरती. त्या पार्टिकल्सने ती एनर्जी पिकअप केली, कॅप्चर केली. ते एनर्जी आल्यामुळे ह्या पार्टिकलला फोर्स क्रिएट झाला आणि हा पार्टिकल दुसऱ्या पार्टिकल वरती जाऊन आदळला. त्याने ती एनर्जी, ती जी साऊंड वेव्ह होते ती इथपर्यंत पोहोचवली. पोहोचवल्यानंतर तो जो पार्टिकल तो त्याच्या मूळ जागेवरती येऊन पोहोचला, त्याचं काम संपलं. दुसऱ्या पार्टिकलकडे एनर्जी आली, ती त्याने काय केली? पिकअप केली, पकडली. ती परत कोणाकडे नेऊन सोडली? दुसऱ्या पार्टिकलकडे नेऊन सोडली, आणि तो त्याच्या मूळ जागेवरती येऊन परत थांबला. अशा प्रकारे एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलकडे नेऊन सोडतो, तो त्याच्या मूळ जागेवरती येतो, परत ती वेव्ह पुढच्या पार्टिकलवरती आदळते, तो पार्टिकल मागच्या त्याच्या मूळ पोझिशनला येऊन जातो. समजतंय? हा पार्टिकल आली एनर्जी, दुसऱ्यावरती एनर्जी आदळवली दुसऱ्या पार्टिकल्स वरती, तो पार्टिकल परत काय झाला? त्याच्या मूळ जागेवरती येऊन थांबला. अशा प्रकारे हा जो साऊंड वेव्ह आहे हा एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचला. समजलं? आणि आता हे जे पार्टिकल्स आहे ह्या पार्टिकलचं काय होतंय? व्हायब्रेशन होतंय ना. हे पार्टिकल एकमेकांवरती आदळत आहे, म्हणजेच या पार्टिकलचं काय होतंय? म्हणून नुसते पार्टिकल असून नाही चालत, त्या पार्टिकलचं काय झालं पाहिजे? व्हायब्रेशन. आणि म्हणून साऊंड वेव्हचा प्रवास होण्यासाठी, साऊंड वेव्हची मुवमेंट होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहे? एक म्हणजे मीडियम, दुसरी गोष्ट येते पार्टिकल, आणि त्या पार्टिकलचं काय होणं अपेक्षित आहे? व्हायब्रेशन. समजलं? आता आता याच्यावर ना एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं डिकोड करायला मिळतो, तो म्हणजे हे जे पार्टिकल्स आहेत, आपण आता याची ही जी कंडिशन आहे ती जर आपण अज्युम करूया, एक मीडियम असं कन्सिडर केलं मी, एक मीडियम असं कन्सिडर केलं फक्त त्या मीडियम मध्ये 3च पार्टिकल आहे. दुसरं मीडियम मी असं कन्सिडर केलं ज्या पार्टिकल मध्ये जवळपास 7-8 त्या मीडियम मध्ये 7-8 पार्टिकल आहे, आणि मी आणखी एक मीडियम असं अज्युम केलं ज्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल्स आहे, खूप सारे पार्टिकल्स आहे. बरोबर? खूप सारे पार्टिकल्स आहे. आता मला एक सांगा, इथून एकाने आवाज दिला इकडच्या व्यक्तीला, दोघांच्या आतमध्ये एक मीडियम आहे, साऊंड वेव्ह इथपर्यंत आली, इथून साऊंड वेव्ह ह्या पार्टिकलने पिकअप केली, इथपर्यंत पोहोचवली, इथून साऊंड वेव्ह ह्या पार्टिकल पर्यंत आली, इथपर्यंत पोहोचली, आणि मग अल्टिमेटली ही साऊंड कोणाला ऐकायला आला? त्या व्यक्तीला. किती पार्टिकल्स? फक्त 3. बरोबर? आता इथं आपण हीच कंडिशन अज्युम करूया. आता साऊंड वेव्ह आली, इथं गेली, इथं गेली, इथं गेली, इथपर्यंत पोहोचली. आता आणखी एक गंमत आहे, तिसऱ्या कंडिशन मध्ये पण सेम गोष्ट झाली. पार्टिकल्स, साऊंड वेव्ह आली 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 आणि ह्या व्यक्तीपर्यंत पोहोचली. फरक काय पडला? तुम्हाला सर सगळ्या मीडियम मधनं साऊंड वेव्ह फक्त मूव्ह झाला आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत साऊंड ऐकायला गेला, मग बदल काय झाला? काय झालं हो बदल? पार्टिकल जितकं जास्त जवळ आहे तितक्या रॅपिडली ती जी वेव्ह आहे ती काय होणार आहे? मूव्ह होणार. इथून इथपर्यंत करंट मिळायला वेळ लागणार आहे, कारण रिचनेसला वेळ लागणार आहे, मग ती थकून जाणार आहे इथपर्यंत येऊपर्यंत. इथून परत इथपर्यंत जायला टाइम जास्त लागणार आहे. पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली साऊंड वेव्ह इथून इथपर्यंत जायला पटकन गेली, इथून इथं पटकन गेली, म्हणजे करंट लवकर लवकर पोहोचत चाललाय. आणि कम्पॅरेटिव्हली ह्या मीडियम मध्ये इतके जवळ पार्टिकल आहे का साऊंड वेव्ह रप पोहोचली. म्हणजे काय? पार्टिकलचा आणि साऊंड वेव्हच्या स्पीडचा संबंध आहे. समजलं? कशाचा संबंध आपल्याला पाहायला मिळतो इथे? इथं मला कशाचं रिलेशन पाहायला मिळतं? जे पार्टिकल्स आहे आणि जे साऊंडची वेव्ह आहे त्या वेव्हचं स्पीड यांचं काय? जवळचं रिलेशन. समजलं का? यांचं काय जवळचं रिलेशन आहे. म्हणजे काय? जर पार्टिकल लांब लांब असतील तर साऊंडचा स्पीड
कमी. जर पार्टिकल थोडे जवळ असतील तर साऊंडचा स्पीड जास्त किंवा मीडियम याच्या कम्पॅरेटिव्हली जास्त. पण जितके जास्त जवळ पार्टिकल तितकं साऊंडचा स्पीड काय होणार आहे, जास्त होणार आहे. तितका साऊंडचा स्पीड काय होणार आहे, जास्त असणार आहे. पटलं इथपर्यंत? म्हणून आता हे जे 3 मीडियम आहे, ह्या 3 मीडियम पैकी सर्वात कमी स्पीड कोणाचं असणार आहे, साऊंडचं. साऊंड वेव्हचं सर्वात स्पीड कमी स्पीड इथं असणार आहे. इथं कसं असणार आहे, मीडियम. आणि इथं कसं असणार आहे, हाय. याच्यामध्ये साऊंडच्या वेव्हचं स्पीड कसं आहे, जास्त. इथं मीडियम आहे, इथं कसं असणार आहे, कमी. इथपर्यंत समजलं? मग आता कंडिशन अशी येते का हे झालं तुमचं सॉलिड मीडियम. सॉलिड मीडियम म्हणजे पूर्ण घट्ट आहे, पूर्ण पार्टिकल एकमेकांना चिटकलेत. म्हणजे साऊंड मीडियम मध्ये सॉलिड मीडियम मध्ये पार्टिकल्स कसे असतात, तो एकदम जवळ जवळ. लिक्विड मीडियम मध्ये पार्टिकल्स थोडे कसे असतात, सॉलिड पेक्षा थोडेसे अंतरावरती असतात. आणि जो गॅस आहे किंवा ज्याला आपण एअर म्हणतो, त्या मीडियम मध्ये पार्टिकल मध्ये अंतर जास्त असतं. अंतर कसं असतं, जास्त असतं. आणि म्हणून मी याच्यावरनं एक कन्क्लुजन फाइंड आउट करू शकतो की जी साऊंड वेव्हज आहे तिचं जे स्पीड आहे, ते सर्वात जास्त कोणत्या मीडियम मध्ये असणार आहे, ते सर्वात जास्त कोणत्या मीडियम मध्ये स्पीड असणार आहे, सॉलिड. नंतर लिक्विड मध्ये त्याचं स्पीड असणार आहे. आणि सर्वात कमी स्पीड कशामध्ये असणार आहे, आपल्याला एअर मध्ये किंवा आपल्याला ते गॅस मध्ये सर्वात कमी स्पीड आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा आयोगाचा तुमचा प्रश्न. समजलं? या असं का असतं, हे समजून सांगण्यासाठी मी हे तुम्हाला समजून सांगितलं. समजलं? ऍड्रेस झालं? बरं, परत एकदा. साऊंड कशाच्या फॉर्मॅटमध्ये असतो, एनर्जीच्या. साऊंडचा प्रवास होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, मीडियम नसेल तर प्रवास होणार. मीडियम असणं काय व्हायच्यासाठी, मॅन्डेटरी आहे. मीडियम मध्ये काय असणं अपेक्षित आहे, म्हणजे साऊंडचा प्रवास होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट येते मीडियम. दुसरी गोष्ट येते पार्टिकल्स. आणि त्या पार्टिकलचं काय होणं अपेक्षित आहे, व्हायब्रेशन. बघ इथं मी तुम्हाला समजून सांगितलं व्हायब्रेशन का बरं अपेक्षित आहे. डन का? म्हणजे इथं आपण एक कन्क्लुजन काढलं की साऊंड वेव्हचा प्रवास हा व्हॅक्युम मधून होणार, निर्वात पोकळीमधनं ध्वनीचा प्रवास होणार नाही. डन इथपर्यंत? निर्वात पोकळीतून ध्वनीचा प्रवास होईल का, नाही. कारण आपण एक गोष्ट पाहिली की ध्वनीचा प्रवास होण्यासाठी काय अपेक्षित आहे, मीडियम. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं का मीडियम मध्ये जर पार्टिकल्स खूप अंतरावरती असेल तर स्पीड कसा असतो, कमी. जर पार्टिकल जवळ असतील तर स्पीड कसा असतो, आणि जर पार्टिकल खूपच जास्त जवळ असतील तर स्पीड कसा असतो, खूपच जास्त. जितके जास्त पार्टिकल तितका साऊंडचा स्पीड जास्त. असे पार्टिकल आपल्याला कोणत्या मीडियम मध्ये पाहायला मिळतात, हे कोणत्या मीडियम मध्ये पाहायला मिळतं. आणि खूपच अंतरावरती पार्टिकल कोणत्या मीडियम मध्ये पाहायला मिळतं, गॅसमध्ये. आणि म्हणून आपण एक सुंदर असं कन्क्लुजन याच्यावरनं तयार करू शकतो, ते असं की साऊंड वेव्हचा जो स्पीड आहे हा सर्वात जास्त कशामध्ये असतो, त्याच्यानंतर आणि सर्वात कमी स्पीड कशामध्ये असतो, गॅसमध्ये. डन का? डन. हा एक प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा. मीडियम असणं फार महत्वाचं, पार्टिकल असणं महत्वाचं, व्हायब्रेशन होणं महत्वाचं. हा इथं तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला. आणि हा तुमचा तिसरा प्रश्न. या स्लाइडवर ना ज्या बेसिक कन्सेप्ट आहे साऊंडच्या, त्या बेसिक कन्सेप्ट वरती प्रश्न आयोग विचारतो. ऑलमोस्ट तीन प्रश्न या कन्सेप्ट वरती विचारलेले आहेत. समजली इथपर्यंत? जायचं पुढे. मग आतापर्यंत आपण काय पाहिलं, साऊंड हा जो सेक्शन आहे हा बघत असताना आपण एक पाहिलं की साऊंड वेव्स, आपण काय म्हणतो त्याला, साऊंड वेव्स म्हणतो ना. आतापर्यंत आपण हेच लिहित होतो. साऊंड वेव्हचा प्रवास होण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे, मीडियम मध्ये कशाची आवश्यकता आहे, पार्टिकल्स. आणि या पार्टिकलचं काय होणं अपेक्षित आहे, व्हायब्रेशन. पार्टिकलचं काय होणं अपेक्षित आहे, व्हायब्रेशन. म्हणजेच साऊंड वेव्स व्हॅक्युम म्हणजेच निर्वात पोकळीतून साऊंड वेव्हचा प्रवास होणार नाही. डन इथपर्यंत? डन इथपर्यंत. आता आपण आलोय वेव्हच्या फॉर्मॅट पर्यंत. कुठपर्यंत आलोय आपण, वेव्स. म्हणजे आपण पाहिलं ना की साऊंड वेव्स कशाच्या फॉर्मॅटमध्ये मूव्ह होतो, साऊंड वेव्स कशाच्या फॉर्मॅटमध्ये मूव्ह होतो, वेव्सच्या. साऊंडचा प्रवास होण्यासाठी वेव्स असणं फार अपेक्षित आहे. मग वेव्सचे किती प्रकार पडतात, वेव्सचे मुख्यतः किती प्रकार पडतात, 2 प्रकार. एक ट्रान्सवर्स वेव्स. कोणता प्रकार, एक ट्रान्सवर्स वेव्स. पटलं का? आणि आणखी एक प्रकार येतो ज्याला म्हटलं जातं लॉन्जिट्युडिनल वेव्स. लॉन्जिट्युडिनल वेव्स, ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडिनल वेव्स.
असे मोस्टली वेव्हचे दोन प्रकार असतात, लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स. काय फरक आहे हो याच्यामध्ये? जे असे सापासारखे दिसतात आपल्याला, कसे, ज्याची मोमेंट अशी सापासारखीचे चालतात, या वेव्हजला काय म्हटलं जातं, काय म्हणतात या वेव्हजला? ट्रान्सवर्स वेव्हज म्हणतात. आणि जी वेव्हज अशी एकदम सरळ दोरीत चालत राहते, जी सरळ अशी दोरीमध्ये चालत असते, त्या वेव्हजला काय म्हटलं जातं? लॉन्जिट्युडिनल. काय म्हणतात त्या वेव्हजला? लॉन्जिट्युडिनल. जमलं. दोन प्रकारच्या वेव्हज आहे, एक ट्रान्सवर्स वेव्हज, दुसरी येते सापासारखी जी प्रवास करते, जिला म्हणतात ट्रान्सफर, जी अशी सरळ दोरीमध्ये चालते, तिला काय म्हटलं जातं? लॉन्जिट्युडिनल. आणि मी मोस्टली हा प्रश्न मागच्या वेळेस पण तुम्हाला विचारला की डोळ्यामध्ये बसणं कोणती शक्य? ही कानात जाईल का हो? कानात अटकून बसला असं इमॅजिन करत, ही तर स्प्रिंग आहे डायरेक्ट, अशी स्प्रिंग कानामध्ये जाईल का? नाही. कानापेक्षा कानाचं होईल छोटं, स्प्रिंग ही मोठी झाली, ही कानात जाईल का? असं इमॅजिन करत, ही कानात जाणार नाही. म्हणून ही जी वेव्हज आहे, ही कोणती असते हो? ही वेव्हज कुणाची असते? लाईट. म्हणजेच लाईट वेव्ह ज्या असतात त्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रवास करतात? ट्रान्सवर्स. कोणत्या माध्यमातून, कोणत्या वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये प्रवास करतात त्या? कळलं ना? इमॅजिन कसं करायचं? ट्रान्सफर म्हणजे सापासारखं, लॉन्जिट्युडिनल म्हणजे असे सरळ रेषेमध्ये, बरोबर. मग इमॅजिन करायचं, ही डोळ्यात बसणं शक्य, डोळा आपला थोडा मोठा आहे कानापेक्षा, कानाच्या होलपेक्षा डोळा मोठा आहे, मग ही डोळ्यामध्ये बसणं शक्य आहे की कानात अटकून बसेल? जाणारच नाही, होल छोटे, म्हणजे ही डोळ्यात जाऊ शकते. म्हणून जी लाईट वेव्ह असते ती लाईट वेव्ह कोणती असते? ट्रान्सवर्स. मग जी दुसरी आहे लॉन्जिट्युडिनल, हा कशाचा फॉर्मॅट आहे? साऊंड वेव्स. साऊंड वेव्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये मूव्ह करते हो? लॉन्जिट्युडिनल. कोणत्या फॉर्मॅटमध्ये मूव्ह करते ती? लॉन्जिट्युडिनल. पटलं का? कोणत्या फॉर्मॅटमध्ये मूव्ह करते? लॉन्जिट्युडिनल. आणि हा तुमचा आयोगाचा प्रश्न. समजलं? मी तुम्हाला प्रश्न कुठे आले ते सुद्धा सांगतोय. हा तुमचा आयोगाचा प्रश्न, इथं आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, कोणती वेव्ह कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते. समजलं? ट्रान्सफर वेव्ह समजली, लॉन्जिट्युडिनल वेव्ह समजली. ट्रान्सफर वेव्ह समजली, लॉन्जिट्युडिनल वेव्ह समजली. याला म्हटलं जातं वेव्हलेंथ. याला काय म्हटलं जातं? वेव्हलेंथ. हे तुम्हाला विचारत नाही बरं, पण मी तुम्हाला सांगतो, याला म्हटलं जातं वेव्हलेंथ. काय म्हणतात याला? वेव्हलेंथ असं म्हटलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर याला, हे जे सगळ्यात मोठं असतं रे उंची, ही जी सगळ्यात मोठी उंची असते, हिला म्हटलं जातं अँप्लिट्यूड. काय म्हणतात याला? अँप्लिट्यूड. पटलं? याला काय म्हणतात? एवढं अंतर जे आहे, या अंतराला काय म्हणतात? वेव्हलेंथ. ही जी उंची असते याला काय म्हणतात? अँप्लिट्यूड. बर, मग आपण काय म्हणतो की एका मिनिटामध्ये किती वेव्हलेंथ, किती वेव्हज गेल्या? एका मिनिटात 100 गेला, एका मिनिटात 500 गेला, एका मिनिटात 1000 गेला. जर एका मिनिटात 1000 गेल्या असतील, त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली? जास्त. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे? वारंवारता. म्हणजे तुम्ही एखाद्याला एका महिन्यात 4 वेळा भेटताय, हे तुम्ही 4 वेळा भेटणं काय झाली? फ्रिक्वेन्सी. तुम्ही 4 वेळा नाही, तुम्ही आता रोजच भेटायला लागले, एका महिन्यात 30 वेळा भेट, ही काय झाली? फ्रिक्वेन्सी. तुम्ही किती वेळा एखादी गोष्ट घडते याला म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी. मग एका मिनिटात जर 1000 जात असेल तर फ्रिक्वेन्सी काय झाली? जास्त. एका मिनिटात जर 100 जात असेल तर फ्रिक्वेन्सी काय झाली? कमी. म्हणजे अजून एक कन्सेप्ट याच्यामध्ये येते, ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. म्हणजे किती वेळामध्ये किती साऊंड वेव्ह जातात. फ्रिक्वेन्सी आपण काय म्हणू शकतो? किती वेळामध्ये किती साऊंड वेव्ह जात आहे, किती साऊंड वेव्ह जात आहे, याला काय म्हटलं जातो? फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात याला? फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सीचं तुम्हाला एसआय युनिट माहिती आहे का हो? काय एसआय युनिट याचं? हर्ट्स. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर केली जाते? हर्ट्स मध्ये. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर केली जाते? जितके जास्त अँप्लिट्यूड असते ना, तितका मोठा साऊंड असतो. बरं, काय म्हणतोय मी? जितकी जास्त अँप्लिट्यूड, म्हणजे जितकी जास्त अँप्लिट्यूड असते, म्हणजे याचा अर्थ वेव्ह फार मोठी असेल ना, जितकी, मग बघा ना तुम्ही, त्याचे बाज वगैरे लावलेला असं, किती प्रचंड वेव्ह मोठ्या असतील त्या. जितके, काय म्हणतोय मी? जितकी जास्त अँप्लिट्यूड, जितकी जास्त अँप्लिट्यूड तितका साऊंड कसा असतो? मोठा. तितका साऊंड कसा असतो? मोठा. पटलं का? आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं? तुम्हाला हे समजण्यासाठी, थोडीशी अंडरस्टँडिंग साठी सांगितलं मी. तुम्हाला हे फक्त वेव्हलेंथ माहित असायला पाहिजे, अँप्लिट्यूड माहित असायला पाहिजे, हे माहित असायला पाहिजे. इथं काही प्रश्न जनरेट होणार नाही.
फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. या बेसिक कन्सेप्ट आहे, या जर माहित असेल तर आपल्याला अंडरस्टँडिंग जास्त मिळते. अजून एक मुद्दा येतो बघा, पिच नावाचा. पिच म्हणजे काय? कर्कशपणा. म्हणजे मोस्टली असं म्हटलं जातं की पुरुषांच्या पिच पेक्षा स्त्रियांचा पिच जास्त आहे. बरोबर, पुरुषांचा पिच पेक्षा पुरुषांचा आवाज थोडासा जाडा असतो ना, स्त्रियांचा असता असा कोमळ, थोडासा असा मधुर असतोय. त्यांच्या आवाजामध्ये कर्कशपणा जास्त, तो असे चिरकू शकतात. पुरुषांचा आवाज जास्त चिरकला जात, पिच म्हणतात त्याला. म्हणजे पुरुषांच्या पिच पेक्षा स्त्रियांचा साऊंडचा पिच कसा असतोय? जास्त. हे जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलं, असं काही पेपरमध्ये विचारत नाही. पण पिच म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. मग तुम्हाला सांगितलं हत्तीच्या साऊंडचा पिच जास्त का उंदराच्या? चिरकत कोणाचा होतो? उंदराचा साऊंडचा पिच कसा असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. डन. हा, आता मी ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक सांगितलं. फ्रिक्वेन्सी ही बेसिक गोष्ट सांगितली, वेव्हलेंथ तुम्हाला बेसिक गोष्ट सांगितली, अँप्लिट्यूड सांगितली बेसिक गोष्ट. पण तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? वेव्हचे दोन प्रकार असतात. एक असतो ट्रान्सफर वेव्स आणि दुसरे असते, एक असते ट्रान्सफर वेव्स, एक असते लॉन्जिट्युडिनल. ट्रान्सफर वेव्स म्हणजे सापासारखी, लॉन्जिट्युडिनल म्हणजे अशी सरळ. मग ट्रान्सफर वेव्स कोणाची असते? साऊंडची वेव्स कशी असते? ट्रान्सफर. नाही, लाईटची वेव्स कशी असते? ट्रान्सफर. आणि साऊंडची वेव्स कशी असते? लॉन्जिट्युडिनल. जमलं का? हे जे मी तुम्हाला हा जो मुद्दा सांगितला, हा तुमच्यासाठी फार जास्त महत्वाचा आहे. जमल इथपर्यंत लक्षात ठेवायला? जमल का? ओके. साऊंडचा स्पीड कशामध्ये जास्त असतो? सॉलिड मध्ये स्पीड सर्वात जास्त. नंतर निर्वात पोकळीमध्ये साऊंड जाऊ शकतो का रे? निर्वात पोकळीतून. म्हणजे निर्वात पोकळी म्हणजे काय झालं? मग तुम्हाला जर विचारलं मग व्हॅक्यूम मध्ये साऊंडचा स्पीड किती आहे, तुम्ही काय सांगाल? काय सांगाल तुम्ही? निर्वात पोकळीत साऊंडचा वेव्ह स्पीड किती हो? जाऊ शकत नाही. म्हणजे कसं असायला पाहिजे? तो 0 असायला पाहिजे. आता अजून एक मुद्दा येतो बघा. आता मी इथं ही जी कन्सेप्ट सांगितली, ह्या कन्सेप्ट वरती एक मुद्दा तुम्हाला इथं डिफाईन करायचा आहे, तो विचारलेला आहे. आणि बऱ्याच वेळा असं घडतं की मी मागच्या वेळेस पण तुम्हाला हे सांगितलं की जर तुम्ही हिवाळ्यामध्ये सकाळी 6 वाजता उठायचं आणि आवाज द्यायचा, आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये 6 वाजता उठायचा आणि आवाज द्यायचा, कोणता आवाज जास्त लांब जाईल? हिवाळ्यामधला जो आवाज आहे हा कसा जातो? जास्त लांब पर्यंत जातो. कारण काय हो? हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त असते, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आर्द्रता. ह्युमिडिटी जास्त असते म्हणजे आर्द्रता जास्त असते. आर्द्रता जास्त असते म्हणजे वातावरण डेन्स असतं ना. डेन्स असतं म्हणजे वातावरणात पार्टिकल कसे असतात? जास्त. आणि म्हणून तो जो साऊंड आहे तो इझिली लॉंग पर्यंत पोहोचतो. समजलं? हा मुद्दा येईल तुम्हाला का उन्हाळ्यात साऊंडचा स्पीड जास्त असतो, उन्हाळ्यात की हिवाळ्यात? कुठे साऊंडचा स्पीड आपल्याला जास्त पाहायला मिळतो? कारण हिवाळ्यात वातावरणात काय असते? ह्युमिडिटी. म्हणजे वातावरण डेन्स असतं का? म्हणजे वातावरणात पार्टिकल्स असतात का? आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये जो साऊंडचा वेव्हचा स्पीड हा कसा आपल्याला पाहायला मिळतो? जास्त. हा प्रश्न विचारलाय, म्हणून मी सांगितलं हा प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. डन. हा प्रश्न काय तुम्हाला विचारलाय? चालेल. आता एक मुद्दा तुम्हाला इथं, म्हणजे असं म्हणू शकतो का रे आपण, जितकी जास्त आर्द्रता, काय म्हणू शकतो आपण? जितकी जास्त आर्द्रता म्हणजेच काय हो? ह्युमिडिटी. जितकी जास्त आर्द्रता तितका स्पीड कसा असतो? तितका साऊंडचा स्पीड जास्त. पटलं का? तितका साऊंडचा स्पीड जास्त. हे वाक्य लक्षात ठेवायचं. जितकी आर्द्रता जास्त असते वातावरणामध्ये जास्त ह्युमिडिटी असते, जितकी जास्त ह्युमिडिटी तितका साऊंडचा स्पीड कसा असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. डन का? चला आता आपण एक दुसऱ्या मुद्द्याकडे शिफ्ट होऊ. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे, स्पीड म्हणजे काय हो? स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे वेग बरोबर काय येतं? अंतर भागिले. आता आपल्याला साऊंडचा जर स्पीड फाइंड आउट करायचा आहे, समजा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? साऊंडचा स्पीड जर आपल्याला शोधायचा असेल, तो कसा शोधतो बघा. जर आपल्याला साऊंडचा स्पीड काढायचा आहे, साऊंडचा काय काढायचा आहे? स्पीड काढायचा आहे. तर
साऊंडचं जे डिस्टन्स आहे म्हणजे साऊंड वेव्हजने जे डिस्टन्स कव्हर केलं जातं, साऊंड वेव्ह जे डिस्टन्स कव्हर करते त्याला आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ. आता पाहिलं ना आपण, त्याला काय म्हणतो आपण, वेव्हलेंथ. म्हणजे साऊंडच्या भाषेमध्ये डिस्टन्स म्हणजे काय हो, वेव्हलेंथ. डिस्टन्स म्हणजे काय, वेव्हलेंथ. डिस्टन्स म्हणजे काय, वेव्हलेंथ. आणि जो टाइम आहे त्याला तरंगकाळ असं म्हटलं जातं. तरंगकाळ इंग्लिशमध्ये काय म्हणतात तो, तरंगकाळ इंग्लिशमध्ये काय म्हणतात, टाइम पिरियड ऑफ वेव्हलेंथ. तरंगकाल, वेव्हचा टाइम, तरंगकाल इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा बरं, याला वेव्हलेंथ म्हणतात. आणि हा जो टाइम आहे त्याला काय म्हटलं जातं, तरंगकाल. तरंगकाल म्हणजे वेव्ज जे आहे त्या वेव्जला मूव्ह करण्यासाठी लागलेला टाइम, त्याला एखादा काहीतरी चांगला शब्द असेल बघा, बरोबर. मग साऊंडचा स्पीड काढण्यासाठी काय काय महत्वाचं आहे आपल्याला, एकतर वेव्हलेंथ. वेव्हलेंथला मराठीमध्ये काय म्हणतात, तरंग लांबी. मग जर आपल्याला ध्वनीचा वेग काढायचा असेल, काय काढायचं असेल आपल्याला, ध्वनीचा वेग काढायचा असेल तर फॉर्म्युला काय होतो, तरंग लांबी भागिले तरंग काल. तरंग लांबी भागिले तरंग काल. ध्वनीचा स्पीड बरोबर वेव्हलेंथ भागिले ती वेव्हलेंथला मूव्ह करण्यासाठी लागलेला टाइम, हा त्याचा फॉर्म्युला येतो. देन या फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल्स येतात, त्यावेळेस हा फॉर्म्युला लागतो आपल्याला. याचे न्यूमेरिकल्स आपण बघूया. ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल बघू त्यावेळेस याचा जो व्यवस्थित जो वापर आहे तो आपल्याला पाहता येईल. देन इथपर्यंत. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा येतो बघा, साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीचा पण एक फॉर्म्युला येतो. साऊंडची फ्रिक्वेन्सी कशी काढतात, साऊंडची फ्रिक्वेन्सी कशी काढतात, 1/टाइम. 1/टाइम. टाइम, साऊंडची जी फ्रिक्वेन्सी ती कशी काढली जाते हो, साऊंडची फ्रिक्वेन्सी कशी काढली जाते, फ्रिक्वेन्सी बरोबर 1/टाइम. फ्रिक्वेन्सी बरोबर 1/टाइम. डन इथपर्यंत. मग आतापर्यंत काय पाहिलं बघा आपण, साऊंडचा स्पीड. ऍक्च्युअली स्पीड म्हणजे काय हो, डिस्टन्स अपॉन. मग डिस्टन्स कशात असतं साऊंडचा, वेव्हलेंथ. टाइमला काय म्हणतो आपण, तरंग काल. म्हणजे एक वेव्ह मुवमेंट, एका वेव्हची मुवमेंट होण्यासाठी लागलेला टाइम. मग आपण काय म्हटलं, स्पीड, साऊंडचा स्पीड म्हणजे काय, वेव्हलेंथ डिवायडेड बाय वेव्हजला मुवमेंट करण्यासाठी लागलेला टाइम. मग आपण यालाच असं लिहू का, याला असं लिहू का, वेव्हलेंथ डिवायडेड बाय टाइमच म्हणतो मी. वेव्हलेंथ डिवायडेड बाय काय लिहिणार आपण, टाइम. म्हणजे साऊंडचा स्पीड बरोबर आपण असं लिहू शकतो, वेव्हलेंथ डिवायडेड बाय टाइम. जमलं का, वेव्हलेंथ डिवायडेड बाय टाइम. मग आता आपण इथे एक गोष्ट नवीन शिकलोय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हो साऊंडची, 1/टाइम. मग हा जो 1/टाइम आहे, या 1/टाइमला मी असं लिहू शकतो का रे, साऊंडचा स्पीड म्हणजे वेव्हलेंथ गुणिले हा जो 1/टाइम आहे त्याला मी काय लिहिणार, फ्रिक्वेन्सी. पटलं का. हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला न्यूमेरिकल साठी आवश्यक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि म्हणून आपल्याला काय लिहावं लागणार याला, आस. इकडे बघा परत एकदा सांगतो, स्पीड, साऊंडचा स्पीड काय लिहिणार आपण, काय लिहिणार, वेव्हलेंथ अपॉन टाइम. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे, हे तर आपल्याला कॉमन मॅथ मध्ये पण माहिती आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. नंतर आपण एक आणखी मुद्दा ऍड केला की साऊंडची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हो, फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/टाइम. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये हा वेव्हलेंथ जर असं लिहिला मी, असा वेव्हलेंथ जर मी बाजूला लिहिला, वेव्हलेंथ, आणि हा 1/टाइम मी असं पण लिहू शकतो ना, असं पण लिहू शकतो ना 1/टाइम. या दोघांचा अर्थ सेम झाला ना. मग हा 1/टाइम म्हणजे काय, हा 1/टाइम म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी. मग मी हेच फॉर्म्युला असं लिहू शकतो का खाली, वेव्हलेंथ इंटू या 1/टाइमला मी काय लिहू शकतो, फ्रिक्वेन्सी. 1/टाइमला काय लिहू शकतो मी, फ्रिक्वेन्सी. हाच काय झाला साऊंडचा स्पीड, साऊंडचा स्पीड. म्हणजे साऊंडच्या स्पीडचे हे दोघही फॉर्म्युले मला माहित असणं अपेक्षित आहे. साऊंडचा स्पीड म्हणजे काय, वेव्हलेंथ अपॉन टाइम. साऊंडचा स्पीड म्हणजे काय, वेव्हलेंथ अपॉन टाइम. इथं वेव्हलेंथ लिहिली, 1/टाइम मी असं सेपरेट लिहू शकतो. आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1/टाइम. या वेव्हलेंथच्या 1/टाइमच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून साऊंडचा स्पीड काय होऊन जाईल, वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. जमलं, जमलं. तुम्हाला विचारतील ना साऊंडची फ्रिक्वेन्सी ओळखा, मग साऊंडची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, 1/टाइम. 1/टाइम. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, 1/टाइम. दुसरी गोष्ट काय विचारतील, साऊंडचा फॉर्म्युला काय, समजा
साऊंडचा फॉर्म्युला काय झाला, वेव्हलेंथ डिवायडेड बाय टाइम. मग वेव्हलेंथ इंटू 1/टाइम असं लिहू शकतो आपण. आणि हा 1/टाइमचा अर्थ काय होतो, फ्रिक्वेन्सी. म्हणून वेव्हलेंथ इंटू 1/टाइमच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, फ्रिक्वेन्सी. डन इथपर्यंत. याच्यावरती न्यूमेरिकल्स येतात, ते न्यूमेरिकल्स आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. न्यूमेरिकल्स याचे सोपे आहेत म्हणून याचे न्यूमेरिकल्स बघायचे. एकाच फॉर्म्युल्यावरती 2-3 कॅल्क्युलेशन मध्ये डन होतं. मग आपल्याला हे जमलं पाहिजे. प्रश्न आला की 1 मार्क इझिली आपण गेन करू शकतो आणि मग ते आपल्याला जमायला पाहिजे. डन इथपर्यंत. ओके. आता तुम्हाला 2-3 फॅक्ट्स आहेत, ते फॅक्ट्स लक्षात ठेवायचे. आतापर्यंत काय काय पाहिलं बघा आपण. परत मागे जाऊ. काय पाहिलं, साऊंड. चला बोला पटापट. साऊंड काय, एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये प्रवास होण्यासाठी मीडियम मध्ये काय आवश्यक, पार्टिकलचं काय पाहिजे. जर मीडियम व्हॅक्युम म्हणजे निर्वात पोकळी असेल त्याच्यातून साऊंडचा वेव्हचा प्रवास होऊ शकत नाही. म्हणजे व्हॅक्युम मध्ये साऊंडचा स्पीड किती असणार आहे, 0 असणार. पार्टिकल जर लांबच्या अंतरावर असतील तर स्पीड पार्टिकल जवळ स्पीड, पार्टिकल खूप जास्त जवळ स्पीड. हे कोणतं मीडियम आहे, हे आणि म्हणून सर्वात जास्त स्पीड. नंतर पार्टिकल्स आहे त्या वेव्हसला स्पीड आपल्याला पार्टिकल्स मुळे पाहायला मिळतं. नंतर काय पाहिलं आपण, जर हिवाळ्यात स्पीड जास्त का उन्हाळ्यात, कारण काय, ह्युमिडिटी मध्ये काय असतं, ह्युमिडिटी डेन्स म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये पार्टिकल्स असणार. जितकी जास्त ह्युमिडिटी तितका साऊंडचा स्पीड कसा असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. साऊंडच्या वेव्हचे किती प्रकार पडतात, इथं नाही ना, ते मागे आहे का, काय बरं गेलं मागे, ते नाही ना, मध्ये सॅड झाला असेल तर मध्ये चालय. वेव्हचे किती प्रकार पडतात, 1 ट्रान्सवर्स, 2 लॉन्जिट्युडिनल. ट्रान्सवर्स वेव्स म्हणजे साऊंड वेव्स, लॉन्जिट्युडिनल वेव्स म्हणजे ट्रान्सवर्स वेव्स म्हणजे आणि लॉन्जिट्युडिनल म्हणजे. जमलं इथपर्यंत. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, हे इथपासून इथपर्यंत ही साऊंडची काय झाली, वेव्हलेंथ. म्हणजे हे काय झालं, आपण वेव्हलेंथ म्हणजे काय म्हणू शकतो, हे जितकं जास्त मोठं याला काय म्हटलं जातं, अँप्लिट्यूड. काय म्हणतो, जितकी जास्त अँप्लिट्यूड तितका साऊंड कसा असणार आहे, मोठा. फ्रिक्वेन्सी आपण कळलं, फ्रिक्वेन्सी कशात मेजर केली जाते, हर्ट्स मध्ये. मग आपण इथंच एक फॉर्म्युला पाहिला आता, साऊंडचा स्पीड कशात मेजर केला जातो. साऊंडचा स्पीड म्हणजे काय, वेव्हलेंथ अपॉन फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय पाहिला, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1/टाइम. मग साऊंडचा स्पीड काय झाला हो, वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. बरोबर. नंतर आपण काय पाहिलं, आता हे आपण डिस्कस ऑलरेडी केलं. डन इथपर्यंत. आता तुम्हाला 1-2 फॅक्ट्स आहेत ज्या पाठ करून घ्यायच्या, ज्यावरती प्रश्न येऊ शकतो. 1-2 फॅक्ट्स आहेत. 1-2 फॅक्ट्स आहेत, 3 फॅक्ट्स आहेत. या तिघही फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्यातली पहिली फॅक्ट्स, जर टेम्परेचर वाढलं, काय म्हणतोय मी, जर टेम्परेचर वाढलं तर साऊंड वेव्हचं स्पीड काय होतं, साऊंडचं स्पीड काय होऊन जातं, कमी का वाढतं, नाही वाढतं. जर टेम्परेचर वाढलं तर साऊंडचं स्पीड काय होतं, वाढतं. साऊंडचं स्पीड काय होतं, वाढतं. टेम्परेचर वाढलं तर साऊंडचं स्पीड काय, तुम्ही ते ह्युमिडिटीला कनेक्ट करताय, मला कळतंय, ते बोलू आपण त्यावरती. सध्या एवढं लक्षात घ्या, टेम्परेचर जर वाढलं तर साऊंडचं स्पीड काय होतंय, वाढतं. पहिली फॅक्ट लक्षात ठेवायची. दुसरी फॅक्ट, जर घनता म्हणजे काय हो, जर डेन्सिटी वाढली, जर डेन्सिटीच म्हणता, डेन्सिटीला काय म्हणतो आपण, घनता. जर डेन्सिटी वाढली तर साऊंडचं स्पीड काय होतं, कमी. लक्षात ठेवायचं, साऊंडचं स्पीड काय होऊन जातं, कमी. पटलं का. जर डेन्सिटी वाढली तर साऊंडचं स्पीड काय होऊन जातं, कमी होऊन जातं. आणि एक तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, तो म्हणजे रेणुभार. रेणुभारला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मॉलिक्युलर वेट. काय म्हणतो आपण, मॉलिक्युलर वेट. जर मॉलिक्युलर वेट वाढलं तर साऊंडचा स्पीड काय होणार आहे, कमी. असंच पाठ करून ठेवायचं. याच्यावरती प्रश्न आलेला नाहीये,
पण ह्या फॅक्ट्स तुमच्या अशाच तोंडी पाठ असल्या पाहिजे. आता हे आपण ह्युमिडिटीला कनेक्ट करतो, पण काही गोष्टींना अपवाद असतात, त्यावेळी आपण असं पाठ करून ठेवायचं. परत एकदा सांगतो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, टेम्परेचर जर वाढलं तर साऊंडचा स्पीड काय होणार आहे, अदरवाईज डेन्सिटी वाढली तर स्पीड कमी, मॉलिक्युलर वेट वाढलं तर स्पीड कमी. म्हणजे बाकीच्याला कमी कन्सिडर करून ठेवायचं, फक्त साऊंडचं मी काय करून ठेवणार, पाठ करून ठेवणार. समजलं? साऊंडचं मी काय करून ठेवणार, फक्त पाठ. असा एखादा प्रश्न मेन्सला आता जनरेट होऊ शकतो. जर टेम्परेचर वाढलं तर साऊंडचं स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. जर घनता वाढली म्हणजे डेन्सिटी वाढली तर स्पीड काय होणार आहे, कमी. जर रेणुभार वाढला म्हणजे मॉलिक्युलर वेट वाढलं तर स्पीड काय होणार आहे. आता हे थोडस न्यूमेरिकलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणजे साऊंडची जी व्हेलोसिटी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ टेम्परेचर, असं पाठ करायचं. पाठच करून ठेवायचं, याच्या इन डिटेल जायचं नाही की हे का बरं असं काय असं वगैरे वगैरे काही करायची गरज नाही. काय म्हणतो आपण याला, काय म्हणायचं आपण, साऊंडची व्हेलोसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट काय असायला पाहिजे, टेम्परेचर असायला पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट, साऊंडची व्हेलोसिटी इन काय डायरेक्टली आपण काय म्हणतो याला, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट डेन्सिटी. डेन्सिटीचं कसं येतं याला, डेन्सिटी काय म्हणतो आपण याला, रो म्हणतो का. बर, तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवतोय आपण, मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेटला कसं म्हणणार, एमव्ही. मॉलिक्युलर वेटला काय म्हणणार आपण, एमव्ही. जर मॉलिक्युलर इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय असायला पाहिजे, रूट ऑफ मॉलिक्युलर वेट. म्हणजे ह्या दोन गोष्टी उलट पालट्या आहेत ना. कसं लक्षात ठेवायचं, हे काय झालं डायरेक्टली प्रोपोर्शनल ना, हे काय झालं डायरेक्टली. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर साऊंड वेव्स काय, साऊंडचं स्पीड काय होणार आहे, वाढणार. म्हणजे फक्त हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, बाकीची ह्या दोन गोष्टी कशा असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कशा असणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आपल्याला एमपीएससीला हे समीकरण वगैरे कसे आले, काय आले, कसं काय होतं एवढं इन डिटेलची गरज नाही. फक्त प्रश्न जर आला तर या फॉर्मॅटमध्ये जर आला तर एवढं आपलं पाठ असणं अपेक्षित आहे. खरं तर वरच्या पट्टीमध्येच प्रश्न येईल, पण जर त्यांना आणखी अवघड करण्याची इच्छा झाली तर या फॉर्मॅटमध्ये सुद्धा ते प्रश्न विचारू शकते. म्हणजे पहिला लेअर झाला 1 आणि खालचा प्रश्न झाला लेअर 2 चा. समजलं का? हा लेअर 1 चा प्रश्न येऊ शकतो, हा लेअर 2 चा, परत एकदा हा प्रिलिमला येऊ शकतो आणि हा कुठे येऊ शकतो, मेन्सला. समजलं का? मग हे असं मला पाठ पाहिजे. काय, टेम्परेचर वाढलं तर साऊंड वेव्स, बाकी डेन्सिटी वाढली तर कमी, मॉलिक्युलर वेट वाढलं तर कमी. म्हणजे टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल, डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेटला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डन इथपर्यंत, डन. पण दोन्ही ठिकाणी कशामध्ये टाकायचे, क्वांटिटी कशा टाकायच्या, तुमच्या रूट मध्ये टाकायच्या, अंडर रूट मध्ये टाकायचे. डन. हा प्रिलिमचा, हा मेन्सचा. पण मोस्टली प्रिलिमला जर आलाच तर हा प्रश्न जनरेट होऊ शकतो आणि मेन्सला जर आला तर थोडंसं इन डिटेल प्रश्न जनरेट होऊ शकतो. मला थोडं आज आठवतंय कुठेतरी एका मेन्सला असं काहीतरी विचारलंय, पण मला आता ते एक्झॅक्ट मेन्स आणि तो प्रश्न मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. पण मेन्सला असा प्रश्न आता इथून पुढे जनरेट होऊ शकतो. राहील लक्षात इथपर्यंत? ओके. आता मोस्टली काय होतं, मी आतापर्यंत जे बेसिक शिकवलं त्यावरती प्रश्न येतो. मीडियम, स्पीड, कोणत्या मीडियम, साऊंडचं व्हायब्रेशन मीडियम मधूनच चालतो, पार्टिकलचं व्हायब्रेशन, कोणत्या मीडियम मध्ये स्पीड जास्त, वेव्हचे प्रकार, इथं तुम्हाला मोस्टली प्रश्न जनरेट होतात. अजून एक प्रश्नांचा एरिया जो आता मी शिकवणार आहे. आता हा थोडासा एक्स्ट्रा घेतला आपण, इथं काही रेग्युलरिटी नाही आहे प्रश्नांची. समजलं? प्रश्नांची फ्रिक्वेन्सी कुठे जास्त आहे, साऊंडच्या बेसिक कन्सेप्ट मध्ये. मीडियम म्हणजे काय, पार्टिकल्स म्हणजे काय, स्पीड कोणत्या मीडियम मध्ये जास्त, इथं प्रश्न विचारण्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, जास्त. आता मी हे जे शिकवलं याच्यामध्ये आतापर्यंत प्रश्न आलेला एखादा प्रश्न मला कुठेतरी आलेला आढळतोय, पण मला तो एक्झॅक्ट आठवत नाही. इथं प्रश्नांची फ्रिक्वेन्सी कशी झाली मग, कमी. पण आता मी जो परत शिकवणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी कशी परत जास्त. म्हणजे आता मी जो कंटेंट शिकवणार आहे तो तुम्हाला एकदम सुंदर पद्धतीने येणं अपेक्षित आहे. समजलं? आता जाऊ आपण, जायचं शिकवायचं, घ्यायचं सुरुवात. साऊंडचे आपला 3 प्रकार पाहिजे, इन्फ्रासोनिक, नंतर ऑडिबल साऊंड आणि नंतर अल्ट्रासोनिक. आपल्याला हे 3 प्रकार पाहिजेत, बरोबर? म्हणजे आपण मानवी श्रवण मर्यादा किंवा आपल्याला कोणता साऊंड ऐकायला येतो, कोणत्या साऊंडची फ्रिक्वेन्सी किती आहे याच्यावरती ह्या साऊंडचे आपल्याला प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. इन्फ्रासोनिक साऊंडचे आपण काय पाहणार आहे आता परत प्रकार, आणि हे जे प्रकार पाहणार आहे ते आता मी ज्या प्रकारे सांगाल ना तिथंच पाठ झालं पाहिजे.
इथंच पाठ झालं पाहिजे. परत मी ज्या लॉजिकनी सांगेल त्या लॉजिकनी छानपणे लक्षात ठेवायचं. हे बघ, मी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीनेच लक्षात ठेवायचं. साऊंडचे हे जे प्रकार आहे ते साऊंडची फ्रिक्वेन्सी किती आहे यावरती डिपेंड असतात. काय म्हणतोय मी, साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी किती आहे याच्या आधारावरती साऊंडचे हे 3 प्रकार पडतात. कशावरती डिपेंड आहे हे प्रकार? हे प्रकार कशावरती डिपेंड आहे? साऊंडच्या फ्रिक्वेन्सीवर. कशावरती डिपेंड? हे साऊंडच्या फ्रिक्वेन्सीवर. पटलं का? म्हणजे आता मी जे शिकवणार त्यात तुम्हाला सगळ्यात जास्त काय महत्वाचे? फ्रिक्वेन्सी. काय महत्वाची? फ्रिक्वेन्सी. दुसरी गोष्ट म्हणजे साऊंड आपल्याला ऐकायला येणार आहे किंवा नाही येणार आहे, आपल्याला ऐकायला येईल किंवा नाही, आपण एखादा आवाज ऐकू शकतो किंवा नाही, हे कशावरती डिपेंड आहे? त्याच्या फ्रिक्वेन्सीवर. कशावरती डिपेंड आहे? समजलं? साऊंडचे प्रकार कशावरती डिपेंड असतात? फ्रिक्वेन्सीवर. प्रकार म्हणजे कोणता ऐकायला येतो, कोणता ऐकायला येत नाही, वगैरे वगैरे. मग साऊंड ऐकायला येणार आहे किंवा हा साऊंड आपण ऐकू शकत नाही, हे कशावरती डिपेंड आहे? त्याच्या फ्रिक्वेन्सीवर. डन इथपर्यंत. म्हणजे आता जो आपण कंटेंट बघतोय त्या कंटेंट मध्ये काय जास्त महत्वाची? साऊंडची फ्रिक्वेन्सी. जमलं? मग आता या फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या 3-4 गोष्टी कळल्या पाहिजे. बघा, पहिल्यांदा आय येतो का यू येतो? आय येतो का यू येतो? आय येतो ना. आणि मग नंतर काय येतो? हे असं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा काय येतो, नंतर काय येतो? यू. या दोघांचं असं लक्षात ठेवायचं. आय आणि यू. आयला काय म्हणायचं? इन्फ्रासोनिक. काय म्हणायचं? इन्फ्रासोनिक. मान्य का? अगोदर काय येतो? आय, म्हणून मी घेतला इन्फ्रासोनिक. आयच्या आय तर 9 नंबरला येतो ना, आणि यू पार UVW यू 21 नंबरला येतो अल्फाबेट नुसार. आणि मग आय आधी लिहायचा, यू नंतर लिहायचं. यू म्हणजे काय? अल्ट्रासोनिक. यू म्हणजे काय? अल्ट्रासोनिक. पटलं इथपर्यंत? ह्या प्रकारे ते इमॅजिन करायचं. डन. आता एक साऊंड असतो जो आपण ऐकू शकतो, आणखी एक साऊंड असतो जो काय करू शकतो? आपण ऐकू शकतो. जो साऊंड आपण ऐकू शकतो त्याला काय म्हटलं? ऑडिबल साऊंड. त्याला काय म्हणायचं? ऑडिबल साऊंड. मान्य का? मग 3 प्रकारच्या फ्रिक्वेन्सीवर आधारित साऊंडचे 3 प्रकार पडणार आहे. एक इन्फ्रासोनिक, अल्ट्रासोनिक, आणि जो आपण ऐकू शकतो तो ऑडिबलचा विषय सोडून द्यायचा. लिहिताना कसं म्हणायचं? आय यू, आणि मध्ये जो आपण ऐकू शकतो तो. डन. आता इन्फ्रासोनिक म्हणजे असा साऊंड ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी किती येतो? ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा कशी आहे? कमी आहे. त्या साऊंडला काय म्हणायचं? इन्फ्रासोनिक. डन इथपर्यंत. आणि ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्ज पेक्षा, 20,000 किंवा 20,000 हर्ट्ज पेक्षा ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी जास्त त्याला काय म्हणायचं? अल्ट्रासोनिक. डन. असंच पाठ करायचं. आय यू. आय म्हणजे इन्फ्रासोनिक, ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षा कमी. अल्ट्रासोनिक म्हणजे असा साऊंड ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20,000 पेक्षा जास्त हर्ट्ज असेल. आता मधला जो राहिला ऑडिबल. ऑडिबल म्हणजे असा साऊंड ज्याची फ्रिक्वेन्सी या दोघांच्या मध्ये, ज्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी आहे त्या साऊंडला काय म्हटलं जातं? ऑडिबल साऊंड. त्या साऊंडला काय, आता कंबाईनचा प्रश्न याच्यावरती रिपीट झालेला आहे आणि परत रिपीट होईल याच्यावरती हा कंटेंट. त्याला काय म्हणतात? ऑडिबल साऊंड. ऑडिबल साऊंड म्हणजे आपल्याला ऐकू येतो का हा साऊंड? हा साऊंड आपण ऐकू शकतो. म्हणजे आपण सपोज काय बोलतोय हे समजून घेऊ शकतो. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत. जमलं इथपर्यंत? बरोबर ना? मग हा जो साऊंड आहे कोणता? हा जो साऊंड आहे ऑडिबल साऊंड, हा माणूस ऐकू शकतो ना? हा साऊंड माणूस हा साऊंड ऐकू शकतो. म्हणजे आपण जे साऊंड ऐकू शकतो त्या साऊंडला काय म्हणतात? ऑडिबल साऊंड. म्हणजे माणसाची साऊंड ऐकण्याची मर्यादा किती हर्ट्ज पर्यंत आहे? 20,000 हर्ट्ज पर्यंत. किती हर्ट्ज पर्यंत आहे? पण याला आणखी दोन अपवाद आहे. जे लहान बाळ आहे बघा, कोण म्हणतोय मी?
लहान बाळ 5 वर्षापर्यंतच, बरोबर, 5 वर्षापर्यंतच. आणखी कोण रे? कुत्रे. कुत्रे वगैरे जे असतात त्यांच्याकडे आणखी एक ॲबिलिटी असते. कोणती? ते 25,000 हर्ट्स पर्यंतचा साऊंड ऐकू शकतात. आणि हा जो अपवाद आहे हा तुम्हाला पेपरला येऊ शकतो. हा, याला मी प्रेडिक्शन टाकलं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी विचारल्यात म्हणून आपण तिथं कोणता शब्द टाकला? आज. समजलं? हे कन्सेप्ट बाकीच्या विचारल्यात त्या आज हे विचारायचं राहिलंय म्हणजे ते काय झालं? प्रेडिक्शन. समजलं? नंतर नंतर जर आपण मुद्दा पाहिला का ही जी इन्फ्रा जो सोनिक साऊंड हे कोण ऐकू शकतो? कोण ऐकू शकतं? हत्ती. अजून हत्ती. वेल मासा ऐकू शकतो का? वेल मासा ऐकू शकतो. आणखी गेंडा. गेंडा ऐकू शकतो ना हा साऊंड? गेंडा हा जो साऊंड आहे म्हणजे आपण एक असं म्हणू शकतो का रे, मोठ्या आकाराचे जे प्राणी आहेत त्यांचा साऊंड कोणता आहे? इन्फ्रासोनिक. त्यांचा साऊंड कोणता येऊ शकतो? इन्फ्रासोनिक. पुढचा मुद्दा, ऑडिबलची रेंज कळली. ऑडिबलचं एक्झाम्पल आपण स्वतः आहे. हे एक्झाम्पल पाठ करायचं. हत्ती, वेल, गेंडा. डन का? इन्फ्रा आपल्याला स्वतः माहिती आहे, याचा आपण लक्षात ठेवायचा. 5 वर्षापर्यंतचं बाळ आणि कुत्रे. अल्ट्रासोनिक म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी किती हो? 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त. म्हणजे कोण यायला पाहिजे हो इथे? वटवाघुळे. वटवाघुळ. आणखी वटवाघुळ म्हणजे लहान आकाराचे प्राणी आले बघा इथे. चिव 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 म्हणजे इतकी चिव चिव कर, इतकी रॅपिड फ्रिक्वेन्सी आहे. आणि हे मोठ्यांचा आवाज, एक आवाज आहे इतका मोठा स्पॅन जातो मध्ये, बरोबर ना? या टाइप्स आहे वटवाघुळ. अजून काय म्हणू शकतो आपण? उंदीर. अजून रे? डॉल्फिन. हा, इथं प्रकर्षाने डॉल्फिन लक्षात ठेवायचं. हे बघ आता हा मुद्दा इथं छान लक्षात ठेवायचा का इथं कोण येतोय? इथं कोण येतोय? वेल मासा. आणि इकडे लक्षात ठेवायचं इथं कोण येणार? डॉल्फिन. याला IMP करून लक्षात ठेवायचं कारण इथं चुकू शकतो, उलट पालट आपल्याकडनं होऊ शकतं. डन का? हा जो साऊंडचा प्रकार आहे, हा जो साऊंडचा प्रकार आहे हा आपल्याला पेपरला येऊ शकतो. आणि हे जे आपण जे म्हटलोय एवढ्या प्रकारे जे आपण घेतलं ते एकदम तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. पेपरला प्रॉब्लेम काय होतो हे इथं समजणार आहे. पेपरला तुम्हाला अल्ट्रा, इन्फ्रा आणि हे समजणार. ऑडिबलची रेंज इझिली समजत. इन्फ्रा कुठे लावू, अल्ट्रा कुठे लावू. इन्फ्राला तुम्ही 20,000 म्हणाल आणि अल्ट्राला तुम्ही 20 म्हणाल. म्हणून मी प्रकर्षाने आधी हे सांगितलं. मला माहिती आहे तुम्हाला नंतर लक्षात येणार आहे. तुम्हाला हा गेम होणार आहे. इन्फ्राची फ्रिक्वेन्सी किती आणि अल्ट्राची फ्रिक्वेन्सी किती. आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्ही ना एक्झाम्पल मध्ये मिस करा. तुम्हाला बाकी समजल पण तुमचं एक्झाम्पल पार्ट नाही राहणार, मग तुम्ही इथं मिस करा. हे 2 प्रॉब्लेम आहे. हा कंटेंट जर पेपरला आला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम. म्हणून मी हा आधी सांगितला. आधी काय येतो नंतर काय येतो. मग हे आधी शिकलं ना मग पेपरला बरोबर आधी यायचं इन्फ्रा नंतर अल्ट्रा. मग तुम्हाला फ्रिक्वेन्सी लावता येते. 20 ते 20,000 आणि 20,000 पेक्षा जास्त हे कळतं नंतर. पण आधी नंतर UA. मग एक्झाम्पल पण लक्षात ठेवताना आधी काय म्हणायचं? गेंडा, हत्ती, मोठ्या आकाराचे प्राणी. अजून काय म्हटलं आपण इथे? वेल मासा. इकडे लहान आकाराचे प्राणी. या प्रकारे हा जो सेक्शन आहे काय म्हणताय, या प्रकारचा हा जो सेक्शन आहे हा पेपर मध्ये येणार. ह्या पेपरला ह्या सेक्शनला व्हेरी व्हेरी IMP करायचं. व्हेरी व्हेरी IMP. डन का? जाऊ पुढे. लहान बाळ म्हणजे ऍक्च्युली मला ते लिहिताना लहान बाळ म्हणजे 5 वर्षापर्यंतचं बाळ. लहान म्हणजे आता 1-2 वर्ष, 1-2-4 महिन्यापर्यंतच्या बाळांना मोस्टली ऐकायला येत असतील पण अंडरस्टँडिंग वगैरे किती हे इतकं मला इन डिटेल माहित नाही. ते जास्त खोलात आहे. काय असतं बेसिक माहित असतं आपल्याला, त्याच्या आतमध्ये खूप सारे क्लॉज असतात, तितकं नसतं माहिती. मला पण वैयक्तिक माहित नाही येते. इथपर्यंत माहिती आता त्याच्या काय काय हा अल्ट्रासोनिक ऐकू शकतात. याचा अर्थ तेच झालं ना की हे अल्ट्रा, याचा अर्थ हाच झाला की हे लहान बाळ म्हणजे 5 वर्षापर्यंतचं बाळ आणि कुत्रे हा साऊंड ऐकू शकतात ना. ते हाच अर्थ झाला त्याचा. अल्ट्रासोनिक ते ऐकू शकतात. डन डन. जाऊ आता पुढे. आता तुम्हाला 1-2 गोष्टी आहेत त्या मी एक्सप्लेन नाही करत, ऑलरेडी ते तुम्हाला माहिती आहे. जसं की इको म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना रे. इको इको म्हणजे काय? प्रतिध्वनी. तुम्हाला ठाऊक आहे ना हे इको. इको म्हणजे काय? प्रतिध्वनी. प्रतिध्वनी. इको म्हणजे काय? आवाज घुमतो. आवाज घुमतो. मोस्टली असं कधी पाहायला मिळतं माहितीये का,
जेव्हा तुम्ही नव्या घरात जातात किंवा दिवाळीला सगळं सामान काढलेलं असतं घराच्या बाहेर आणि मग तुम्ही बोलले का आवाज घुमायला लागतो. आता काय होतंय माहितीये का, आजूबाजूला पडदे असतात, हे बेंचेस वगैरे बाकीचं जे मटेरियल आहे ना, त्या साऊंड वेव्स ऍब्झॉर्ब करून घेतं. पण ज्यावेळेस हे सगळं रिकामं राहतं ना, ते साऊंड वेव्स भिंतीवर आदळतात, ह्या भिंतीवर त्या भिंतीवर त्या भिंतीवर. मग हे असं होऊ नये, मोस्टली पडदे लावले जातात. हे बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर केलं तर इको आपण त्याच्याने टाळू शकतो. इको तुम्हाला माहित आहे, त्याच्यावरती टाइम वेस्ट करण्यात अर्थ नाहीये. हा, पण इको मध्ये काय होतं हे तुम्हाला माहित पाहिजे. साऊंडचं रिफ्लेक्शन, साऊंड ज्या वेव्स आहेत त्याचं काय होतं. आता मी तुम्हाला पुढे सांगल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये काय फरक. रिफ्लेक्शन म्हणजे काय, आदळणं परत येणं, दुसऱ्यावर आदळणं परत येणं, आरपार जाण्याला रिफ्लेक्शन म्हणत, आरपार जाण्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. आरपार जाण्याला काय म्हणतात, जसं की बघा ना, लाईट वेव्स काचेवरती पडल्यानंतर तिकडे निघून गेला, हे झालं आरपार जाणं, याला म्हणतात रिफ्रॅक्शन. काय म्हणतात, जर साऊंड वेव्स या भिंतीवरती आदळली, तिथून परत ती इकडे आदळली का ती भिंतीच्या आरपार चालली, याला म्हणायचं रिफ्लेक्शन. मग मोस्टली इको मध्ये काय होतं, साऊंडचं ह्या भिंतीवरचं साऊंड त्या भिंतीवर, त्या भिंतीवर असं होऊन होऊन तो आवाज घुमतो, याला म्हटलं जातं इको. काय म्हणतात याला, इको. जमल का, याला काय म्हणतात इको. चला पुढची गोष्ट आहे सोनार. सोनार वरती एक प्रश्न आलाय ऑलरेडी, आपण त्याच्यावरती बोललोय. पुढचा मुद्दा कोणता येणार आहे, सोनार. सोनार काय लॉंग फॉर्म आहे सोनारचा, साऊंड नेव्हिगेशन. परत एकदा सांगा, साऊंड नेव्हिगेशन, साऊंड नेव्हिगेशन अँड काय रेंजिंग, अँड काय येतं रेंजिंग. हा तुमच्या सोनारचा काय झाला, लॉंग फॉर्म. सोनारवरती प्रश्न आलाय का, सोनारवरती एक प्रश्न आलेला आहे. सोनारवरती काय एक प्रश्न आलेला आहे. आता गंमत काय केली जाते माहितीये का, याचा वापर काय केला जातो, जो समुद्र आहे, समुद्रावरती अशी होडी आहे, समुद्रावरती अशी होडी आहे आणि ह्या समुद्राखाली काही वस्तू पडलेल्या असतात ना, हिरे मोती महत्वाच्या गोष्टी किंवा एखादं जहाज काहीतरी, जे पण समुद्राच्या पाण्याखाली, समुद्राच्या पाण्याखाली, समुद्राच्या पाण्याखाली ज्या पण वस्तू पडलेल्या असतात, हरवलेल्या असतात, किंवा ज्या पण वस्तूंचा काय घ्यायचं असतो, शोध घ्यायचा असतो, तो शोध घेण्यासाठी जे तंत्र वापरतात त्याला काय म्हटलं जातं, सोनार. काय म्हटलं जातं, सोनार. हा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवायचं, एवढंच लक्षात ठेवायचं सोनारचं. अजून एक महत्वाचा मुद्दा येतो, तो काय येईल माहितीये का, सोनार मध्ये कोणता साऊंड वापरला जातो. हे सगळं आता हे याच्यावरती रिसिव्हर बसलेला असतो वगैरे वगैरे, ते बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. आपल्या कामाचं काय लक्षात ठेवायचं, समुद्राच्या पाण्याखाली ज्या पण वस्तू हरवलेल्या असतात किंवा हिरे मोती रत्नांचा शोध घेण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो, सोनार. आता दुसरा प्रश्न इथं जनरेट होतो की सोनार मध्ये कोणता साऊंड वेव्स वापरल्या जातात. तो कोणता साऊंड वापरला जातो सोनार मध्ये, इन्फ्रा, अल्ट्रा का ऑडिबल, अल्ट्रा साऊंड वापरला जातो. कोणत्या वेव्स वापरतात, अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक हा जो साऊंड आहे, हा साऊंड याच्यावरती या सोनार मध्ये वापरला जातो. आणि हा आपला झाला प्रेडिक्शनचा प्रश्न. हा प्रश्न येईल आता पुढचा. आता हा मागचा प्रश्न ऑलरेडी आलाय, पुढचा प्रश्न. बाकीच्या याच्यावरती गोष्टी तुम्हाला सांगतात की याच्यावरती रिसिव्हर वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की प्रक्षेपक शोधक वगैरे बसलेले असतात, त्याच्याशी काही इन डिटेल आपल्याला जाण्याची गरज नाही. आपल्या 2-3 गोष्टी काय कळलं पाहिजे याच्यावरती, काय कळलं पाहिजे, वरून हे जे सोनार आहे, इथं सोनार समजा असेल, इथून हा अल्ट्रासोनिक साऊंड खाली टाकले जातात, तिथून ते वरती येऊन ते पिकअप करून मग आपण आतमध्ये काय अशा गोष्टी शोधू शकतो. मग मेन कन्सर्न एवढाच आहे का समुद्राच्या पाण्याखाली ज्या पण वस्तू हरवलेल्या असतात त्याचा शोध घेण्यासाठी कोणतं तंत्र वापरतात, सोनार. आणि हा जो प्रेडिक्शनचा मुद्दा आहे हा लक्षात ठेवायचा की सोनार मध्ये कोणत्या साऊंड वेव्हचा वापर केला जातो, कोणत्या साऊंड वेव्हचा वापर केला जातो, अल्ट्रासोनिक जो साऊंड आहे त्याचा वापर आपण इथं करू शकतो. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा तो असा की फक्त पाण्याखालीच का हो, सोनारचा वापर फक्त पाण्याखालीच केला जातो का, तर नाही, पाण्याखालीच नाही. सोनार तंत्राचा वापर हवेमध्ये सुद्धा केला जाऊ शकतो, हवेमध्ये सुद्धा केला जाऊ शकतो. आता याच्या रिलेटेड आणखी एक मुद्दा येतो बघा, याच्या रिलेटेड आणखी एक मुद्दा येतो. ज्यावेळेस एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टने याचा प्रयोग केला. मोस्टली वटवाघूळ जे आहे त्याचे एकदा कान बंद करून पाहिले, डोळे बंद करून पाहिले आणि त्याला एकदा सोडून पाहिलं, तर त्याला मोस्टली काय सापडलं, डोळे बंद जर केले तर वटवाघळाला काही फरक पडत नाही, तो त्याचं मार्गक्रमण इझिली करू शकतो. पण
जर वटवाघळाचे कान बंद जर केले तर त्याला चालताच येत नाही, त्याला उडताच येत नाही, त्याला त्याची मुवमेंटच करता येत नाही. आणि मग याचा शोध असा लागला की जे वटवाघूळ आहे तो मोस्टली जे वटवाघूळ आहे वटवाघूळ जे आहे वटवाघूळ जे आहे ते मोस्टली साऊंडचा वापर करतं. हा त्याच्या स्पीडसाठी, त्याला इकडून तिकडे प्रवास करण्यासाठी, उडण्यासाठी मोस्टली कशाचा वापर करतं ते साऊंडचा. जेव्हा त्याचे कान बंद केले तेव्हा त्याला उडताच येत नव्हतं. नेमका त्याला अंदाजच घेता येत नव्हता का पुढं भिंत आहे, पुढं झाड आहे, पुढं मोकळी जागा आहे, इथून आपण जाऊ शकतो, हा अंदाजच घेता येत नव्हता. मोस्टली तो त्याचा प्रवास करण्यासाठी कशाचा वापर करतो, साऊंडचा वापर करतो. आणि या साऊंड मध्ये तो त्याचा प्रवास करण्यासाठी कोणत्या साऊंड वेव्हचा वापर करतो, अल्ट्रासोनिक. हा दुसरा प्रश्न महत्वाचा. हा कोणत्या साऊंड वेव्हचा वापर करतो, अल्ट्रासोनिक. मग तो त्याचा अल्ट्रासोनिक साऊंड क्रिएट करतो, तो भिंतीवरती आदळला जातो, त्याचं रिफ्लेक्शन त्याला येतं आणि मग तो डिस्टन्स मेजर करू शकतो की इथं किती डिस्टन्स आहे, मला किती पुढे जायचंय. समजलं. अल्ट्रासोनिक साऊंडचा वटवाघूळ वापर करतं, तो समोरच्या गोष्टींवरती अल्ट्रासोनिक साऊंड फेकत राहतो आणि मग त्याच्यावरून अंदाज घेतो की मला एम्प्टी स्पेस कुठे, मला कुठे जायचं. यावेळेने जे वटवाघूळ आहे ते वटवाघूळ स्वतःचा प्रवास करतं. मग आता सोनारवरती काय प्रश्न येणार, 2-3च गोष्टी. म्हणजे तुम्हाला कळलं का अल्ट्राचा आणखी 2 ठिकाणी वापर झाला. एक सोनार तंत्रामध्ये कशाचा वापर केला जातो, मग अल्ट्राचा आणखी आपण वापर लिहू शकतो. अल्ट्राचे आणखी 2 वापर आहेत. कोणते रे, अल्ट्रासाऊंड जो आहे, अल्ट्रासोनिक जो साऊंड आहे त्याचा आणखी 2 वापर आहे. एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सोनार, आणि दुसरं म्हणजे याचा वापर आणखी कोण करतं, वटवाघूळ. आणखी एक वापर काय त्याचा, वटवाघूळ सुद्धा कोणत्या साऊंड वेव्हचा वापर करतं, अल्ट्रा. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न फार महत्वाचा आहे, हा प्रश्न विचारायला पाहिजे, येईल हा प्रश्न. येस, अजून एक याचा उपयोग आहे, सोनोग्राफी मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. सोनोग्राफी मध्ये कुठे वापर केला जातो याचा, आणखी सोनोग्राफी मध्ये सुद्धा. पण सोनोग्राफी मध्ये वापर केला जातो, पण ह्या ज्या 2 बिट्स आहे या पेपरसाठी फार महत्वाच्या. सोनोग्राफी मध्ये पण वापर केला जातो, पण हे दोन्ही एकदम प्रकर्षाने पाठ करायचं. सोनार आणि वटवाघूळ, इथं कोणता साऊंड वेव्हचा वापर केला जातो, अल्ट्रासोनिकचा मोस्टली इथं वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. डन का. आता बेसिक, आता असं झालं का सगळं, मग आपण प्रेडिक्शनला परत सुरुवात करायची. काय येऊ शकतं, सगळ्यात आधी काय येऊ शकतं, हे इन्फ्रा ऑडिबल अल्ट्रा. इन्फ्राची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज, ऑडिबलची 20 ते 20,000 हर्ट्ज, आणि अल्ट्राची काय झाली 20,000 पेक्षा जास्त. एक्झाम्पल लगेच पाठ करून घेतले आपण. इन्फ्राचे काय झाले, हत्ती, गेंडा आणि वेल. ऑडिबल आपण माणूस होता, पण 5 वर्षाचं बालक आणि कुत्रे हे 25,000 हर्ट्ज पर्यंत ऐकू शकतात. मग अल्ट्राच्या हे आपण पाठ केलं. अल्ट्रामध्ये एक्झाम्पल काय पाठ केले, वटवाघूळ, उंदीर, डॉल्फिन हे त्याचा वापर करतात. 5 वर्षाचे बाळ, पण 5 वर्षाचं बाळ अल्ट्रामध्ये कुठपर्यंत ऐकू शकतो, फक्त 25,000च्या पलीकडं नाही. नंतर आपण कोणता मुद्दा पाहिला, सोनारचा वापर कळला पाण्याखालची वस्तू शोधण्यासाठी. महत्वाचं काय, कोणता साऊंड वापरतात, अल्ट्रासाऊंड वापरतात. डन इथपर्यंत. हवेमध्ये सुद्धा सोनारचा वापर केला जाऊ शकतो. दुसरा मुद्दा काय पाहिला, वटवाघूळ मोस्टली कशाचा वापर करतात. मग वटवाघुळाला काय महत्वाचं, डोळे का कान, कान. कारण कोणता साऊंडचा तो अंदाज घेत चालतो, अल्ट्रासोनिकचा वापर घेऊन त्याचा तो प्रवास करत चालतो. इथपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. जाऊ पुढे. आता मानवी कान, मानवी जो इयर आहे त्याच्यावरती मोस्टली प्रश्न विचारतात. मानवी कानाचे 3 प्रकार पडतात. एक बाह्य कान, बाह्य कर्ण. मानवी कान बघतोय आपण, मानवी कान मोस्टली किती प्रकार झाले याचे, बाह्य कर्ण, नंतर एक येतो मध्य कर्ण, नंतर आला तुमचा मध्य कर्ण, आणि अजून एक येतो कोणता रे, अंतरकर्ण. इंग्लिश मध्ये सांगता का याला, सांगा बरं. एक्सटर्नल इयर ना, याला आपण काय म्हणू शकतो इंग्लिश मध्ये, एक्सटर्नल. याला मिडल, याला काय म्हणणार आपण, मिडल. याला काय म्हणणार आपण, इनर. याला काय म्हणणार आपण, इनर इयर. डन का. डन. आता मोस्टली काय होतं आपल्याला काय पाहायला मिळतं की हा जो बाह्य कर्ण आहे, ज्याला आपण एक्सटर्नल इयर म्हणतो, म्हणजे हा जो बाह्य भाग आहे आपला, याचं सगळ्यात महत्वाचं काम काय, साऊंड वेव्स कलेक्ट करण्याचं महत्वाचं काम काय. हा काय करतो, बाह्य जो कर्ण आहे हा काय करतो, आपल्या ज्या साऊंड वेव्स आहे, त्या साऊंड वेव्स काय करण्याचं काम करतो, हा कलेक्ट करण्याचं काम करतो.
या कलेक्ट केल्यानंतर कुठे जाणार आहे, या कलेक्ट बाह्यकरणाने काय केलं, बाह्यकरणाने काय केलं, साऊंड वेव्स कलेक्ट केलं. याच्यावरती एक प्रश्न आलाय, मला असं वाटतं की आणखी एक दोन प्रश्न इथे जनरेट होऊ शकतो. तो कोणता? त्याच्यानंतर आपला इथे एक पडदा पाहायला मिळतो. काय पाहायला मिळतो? पडदा. त्या पडद्याचं नाव काय? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. त्या पडद्याचं नाव काय येतं? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. या पडद्याचं नाव लक्षात ठेवायचं. कानाच्या आतमध्ये जो पडदा असतो टिम्पॅनिक मेम्ब्रेन, त्या पडद्याला काय म्हणतात? हा जो प्रश्न आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मला वाटतं महत्वाचा आहे. जर आणखी काही विचारायचं असेल तर हा विचारण्याला खूप सुंदर वाव क्रिएट होतो. की काय होतं का बाह्यकर्ण जो आहे त्याने काय केलं, साऊंड वेव्ह ज्या आहेत त्या साऊंड वेव्ह काय केल्या, कलेक्ट केल्या. कलेक्ट केल्यानंतर जो आतमधल्या मध्य कर्णाच्या आसपास जो टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे, जो पडदा आहे, त्या पडद्यावरती ह्या मेम्ब्रेन पडल्या. मग आता या पडद्याचं काय होणार आहे, व्हायब्रेशन होणार आहे, कॉम्प्रेशन रिलॅक्सेशन होऊन हा जो साऊंड वेव्ह आहे हा आपल्या आतमध्ये पुढे याचा मोमेंट होणार आहे. याच्या पुढे मोमेंट झाल्यानंतर अंतरकर्णामध्ये शंकूसारखा एक पार्ट असतो, त्याला मराठीमध्ये कर्णावर्त म्हणतात. काय म्हणतात त्याला? कर्णावर्त म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला कॉक्लिया असं म्हटलं जातं. याच्यानंतर हा साऊंड कुठं जाणार आहे, तुमच्या कर्णावर्त मध्ये जाणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्याची स्पेलिंग कॉक्लिया. बरोबर म्हणतोय की मी प्रोनाउन्सिएशन का काही वेगळं? हा कुठं जाणार आहे, तुमच्या कॉक्लिया पर्यंत जाणार आहे. आणि मग हा जो कॉक्लिया आहे, हा कॉक्लिया हे जे साऊंड वेव्ह आहे, या साऊंड वेव्हला विद्युत लहरीमध्ये रूपांतर करणार आहे. कुठं रूपांतर करणार आहे? विद्युत लहरींमध्ये रूपांतर करणार आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये दोन फॅक्ट्स आपण लक्षात ठेवू शकतो की बाहेरून आतमध्ये हा बाह्य कर्ण, मिडल आणि इयर बाह्यमध्ये साऊंड कलेक्ट केले जाणार, नंतर ते तुमच्या टिम्पॅनिक मेम्ब्रेन पर्यंत येणार. टिम्पॅनिक मेम्ब्रेन पासून ते कुठे जाणार, तुमच्या कॉक्लिया पर्यंत जाणार. आणि हा कॉक्लिया जो आहे तो तुमच्या साऊंड वेव्हचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? विद्युत लहरींवरती. म्हणजे एकतर तुमच्या कानामध्ये जो मेम्ब्रेन आहे किंवा जो पडदा आहे त्याला काय म्हटलं जातं? टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणतात. एकतर हा प्रश्न येऊ शकतो, किंवा कानामध्ये कोणता पार्ट आहे जो तुमच्या साऊंड वेव्हचं कन्व्हर्जन विद्युत लहरींमध्ये करतो, त्या पार्टचं नाव काय? असे दोन सुंदर प्रश्न याच्यावरती जनरेट होऊ शकतात. त्या पार्टचं नाव काय? कॉक्लिया. म्हणजे एकतर विचारतील टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा विचारतील तुमचा कॉक्लिया. आणि जो प्रश्न ह्या कानावरती ऑलरेडी विचारून झालाय तो असा, बाहेरून आतमध्ये जात असताना कानाचे जे हाड आहेत त्यांचा क्रम कसा आहे, कानाचे जे हाड आहेत त्यांचा क्रम कसा आहे. मग त्यावेळेस लक्षात ठेवायचं, सुरुवातीला एमआय चे फोन जास्त चालायचे बघा. तो कानाला फोन लावतो ना एमआय चा, म्हणजे एमआय चा एम, नंतर आय लक्षात ठेवायचा, आणि शेवटला काय लक्षात ठेवायचा? एस लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचा? एस लक्षात ठेवायचं. मग हा प्रश्न ऑलरेडी आलाय, मोस्टली आला तर हाच प्रश्न रिपीट होईल. जर हा प्रश्न रिपीट नाही झाला तर कानावरती आणखी दोन प्रश्न जनरेट होतात. त्या असे कानात कोणतं मेम्ब्रेन असतो, पडदा असतो, त्याला काय म्हणतात? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. किंवा साऊंड वेव्हचं इलेक्ट्रिक वेव्हज मध्ये रूपांतर कोण करतं? कर्णावर्त म्हणजे कॉक्लिया. मग मला सांग, याच्यापैकी कोणता प्रश्न तुम्हाला भारी वाटतोय? कोणता प्रश्न भारी वाटतोय? हा प्रश्न भारी वाटतोय ना. साऊंड वेव्हला इलेक्ट्रिक वेव्हज मध्ये कोण कन्वर्ट करतं, आणि म्हणून हे तुमचं झालं प्रेडिक्शन. याच्यावरती एक तर प्रश्न येऊ शकतो. नाही हा आला तर मेम्ब्रेन विचारू शकते टिम्पॅनिक, आणि मोस्टली चान्सेस कोणते? हाच प्रश्न रिपीट होण्याचे. की फक्त तुम्हाला काही तर लक्षात ठेवावं लागणार आहे, हा जो क्रम आहे हा कुठून कुठे हो? बाहेरून आतमध्ये, बाहेरून आतमध्ये. मग बाहेरून सगळ्यात आधी कोणतं येतं? एम, नंतर येतो आय, नंतर येतं एस. एम फॉर मॅलियस. एम फॉर मॅलियसची स्पेलिंग सांगा बरं. एम फॉर मॅलस, एम फॉर मॅलस. आय फॉर इनकस, आणि एस फॉर स्टेप्स. मग इथं दोन प्रश्न आणखी जनरेट होतात. एक तर तुम्हाला काय विचारतील? बाहेरून आतमध्ये. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम होईल? एमआयएस लक्षात राहील. मग बाहेरून कुठे आतून कुठे हा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून एम आय एस, बाहेरून आतपर्यंत क्रम. एम फॉर मॅलस, आय फॉर इनकस, एस फॉर स्टेप्स. आणि अजून एक प्रश्न इथं खूप सुंदर येतो, कानातलं सर्वात छोटं हाड कोणतं? कानातलं सर्वात छोटं हाड कोणतं? तर त्यावेळेस उत्तर काय यायला पाहिजे तुमचं? स्टेप्स. हा एक प्रश्न आणि हा एक क्रमाचा प्रश्न, असे दोन प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत. मग या मॅलसला आणखी एक शब्द आहे, त्याला म्हटलं जातं हॅमर. या मॅलसला आणखी एक शब्द आहे, कोणता? मॅलसला आणखी एक शब्द आहे, कोणता? हॅमर. HAMME, हॅमर. आणखी एक शब्द कोणता येतो? हॅमर. आईला आणखी एक शब्द येतो अॅनविल. आईला आणखी एक शब्द कोणता येतो? अॅनविल. आणि यसला आणखी एक शब्द जर म्हटलं तर स्टिरअप.
हा आणि हा हे दोन्ही जे क्रम आहे स्टिरअप, स्टिरअप STI स्टिरअप RRUP बरोबर. एक तर तुम्ही लक्षात ठेवायचं MIS, एक तर हा क्रम लक्षात ठेवायचा, दोन्ही क्रम लक्षात ठेवायचे खरं तर. एक तर MIS पण पाठ करून ठेवायचं. मॅलसला आणखी एक नाव आहे कोणतं? हॅमर. इनकसला आणखी एक नाव येतं अॅनिविल आणि स्टेप्सला आणखी एक नाव येतं स्टिरअप. मग क्रम जर विचारला तर मॅलस, इनकस, स्टेप्स. नसल ते तर हॅमर, अॅनिविल, स्टिरअप. चला एकदा बोलाल. मॅलस, इनकस, स्टेप्स. मॅलस, इनकस, स्टेप्स. तसं नाही तर हॅमर, अॅनिविल, स्टिरअप. हॅमर, अॅनिविल, स्टिरअप. हॅमर, अॅनिविल, स्टिरअप. मग कान म्हटला की तुम्हाला हा एक प्रश्न, हे दोन प्रश्न आठवले पाहिजे. कान म्हटलं तर काय? कानात कोणता पडदा असतो? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. कोणता पडदा असतो? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. दुसरी गोष्ट, साऊंड वेव्हच इलेक्ट्रिक वेव्हस मध्ये कन्वर्ट करणारा कोणता पार्ट आहे कानामध्ये? कॉक्लिया. कोणता पार्ट येतो? आणि तिसरा प्रश्न, कानाचा बाहेरून आतपर्यंत हाडांचा क्रम हॅमर नाही मॅलस, इनकस, स्टेप्स. नसल ते तर हॅमर, अॅनिविल, स्टिरअप. आणि एक शेवटचा प्रश्न, कानातलं सर्वात छोटं हाड कोणतं? कोणतं? स्टेप्स. हा एक विचारून झालाय, क्रम तुमचा विचारून झालाय. हा विचारायचा बाकी आहे ना, हा मला खूप जास्त गट फिलिंग्स आहे की हा प्रश्न यायला पाहिजे, कारण ते साऊंड वेव्हच इलेक्ट्रिक वेव्हज मध्ये कन्व्हर्जन आहे, म्हणून ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला आली पाहिजे. डन का? डन. आता जर आपण कान पाहिला, आपण लगेच डोळा पण पाहून घेतला पाहिजे. कानाचा पण विषय होईल, डोळ्याचा पण विषय होऊन जाईल. मी काय असं नाही, खरंच म्हणतोय. कान जर आपण पाहिलं तर डोळा पाहिला काय हरकत आहे का? नाही. आपण डोळा सुद्धा लगेच पाहून घेऊ. मानवी कर्ण पाहिला, छान आहे ना हे सगळं. प्रश्न कळले? प्रश्नांच्या स्वरूपात आपण लोकेट करत चालायचं का प्रश्न काय मला कसं लक्षात ठेवायचं? टिम्पॅनिक मेम्ब्रेन, कॉक्लियन, कर्णावरती लक्षात ठेवलं मी, मॅलेस, इनकस, स्टेप्स लक्षात ठेवलं, किंवा हॅमर, अॅनिविल आणि स्टिरअप मी लक्षात ठेवलेलं आहे. आता आपण डोळ्याकडे शिफ्ट करू. चालेल.